चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो। मागचा जो व्हिडिओ आपण बघितला त्याच्यामध्ये कर्क रास पाहिली, वृषभ रास पाहिली, मिथुन रास पाहिली, कन्या आणि तूळ अशा आपण ह्या 4 राशी बघितल्या। आज आपण पाहणार आहोत मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर ह्या 4 राशींना काय फायदा झाला आहे ते आपण आज पाहणार आहोत। मेष राशीला कौटुंबिक सुख प्राप्त होईल, कौटुंबिक समस्या काही असतील तर त्याचं निवारण होईल, गैरसमज मतभेद झाले असतील ते दूर होतील। त्याच्यानंतर वाहन, घर, स्थावर मालमत्ता हे मिळण्याचे विशेष योग या वर्षात येतात। एखादी प्रॉपर्टी त्यांना जर घ्यायची असेल, त्याचं डील जर अर्धवट राहिलं असेल तर या वर्षी ते नक्की पूर्ण होईल। अशी मेष राशीवर विशेष कृपा गुरुग्रहाची असल्यामुळे तो चतुर्थात आहे गोचरामध्ये, त्यामुळे त्याला विशेष लाभ ह्या वर्षी होणार आहे। दुसरी रास येते ती म्हणजे वृषभ। ह्याच्यामध्ये फायदे यांना भरपूर आहेत। तर लहान लहान प्रवास उद्योगानिमित्त, नोकरीनिमित्त होतील ते सर्व प्रवास यांना फायदेशीर ठरणार आहे। की त्यांनी एखादी योजना बनवली असेल तर ती नक्की फलरूप होईल। आणि विशेष म्हणजे भावंडांचं यांना सहकार्य यावर्षी लाभणार आहे। त्याचा तुम्ही तुमच्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात फायदा करून घेऊ शकता। आर्थिक स्थैर्य लाभणारी ही रास आहे, याला आर्थिक स्थैर्यही यावर्षी लाभेल। तिसरी रास येते वृश्चिक। भाग्याची पूर्ण साथ यावर्षी त्यांना लाभणार आहे। त्यांच्या विशेष मनात ज्या काही योजना असतील उद्योगासंबंधातल्या त्या सर्व योजना यावर्षी ते तडीस नेऊ शकतात, त्या पूर्ण करू शकतात। तसंच धार्मिक प्रसंगही ते त्यांचे घडून येतील, म्हणजे काही यज्ञ म्हणा, काही होम हवन म्हणा, देवदेवतार्चन यावर्षी त्यांच्या हातून जास्त होईल। तद्वतच त्यानुसार त्यांना प्रवासाचेही योग येतील, त्या प्रवासामध्येही त्यांना लाभ होईल। अशी ही आहे वृश्चिक रास। आता राहिली शेवटची ती म्हणजे मकर। वैवाहिक जीवनात जी काय त्यांची गेल्या वर्षी, गेल्या 2 वर्षापासून कुरबुर सुरू होती ती हळूहळू संपुष्टात येऊन आनंदीपूर्ण वातावरण कुटुंबात येऊन कुटुंबाचं सुख स्थैर्य त्यांना लाभेल। तसंच त्यांचा जो काही उद्योग असेल तर त्या वर्षी त्यांना विशेष नफा किंवा जास्त फायदा झालेला आढळून येईल। नवीन उत्पन्नाच्या संध्याही त्यांना, नवीन व्यापाराचे स्रोतही मिळतील। पार्टनरशिप केलेली जुनी असेल त्यात फायदा होणारच आहे, पण नवीन पार्टनरशिपच्याही त्यांना संध्या प्राप्त होतील, तर त्याचा लाभ त्यांनी यावर्षी जरूर करून घ्यावा। आता नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ काही आवडत असतील तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्डही करा। तुमची वैयक्तिक रास काय आहे आणि तुमची पत्रिका असल्यास पत्रिका मला तुम्ही फॉरवर्ड करा। माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही माझा संपर्क करू शकता। माझा संपर्क नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। धन्यवाद।